आता आम्ही आलेलो आहे हा सुरत नागपूर हायवे जो जळगाव शहराला बायपास केलेला आहे आवाणे आणि आसोद्याकडनं तो पुढे जाऊन भुसावळकडे मिळालेला आहे हा हायवे मागच्याच वर्षी बनला। एकाच वर्षामध्ये हा हायवेची ही अवस्था झालेली आहे बघा, ही अवस्था झालेली आहे। हे आमचं महाराष्ट्र सरकार आणि हे आमचं केंद्र सरकार, ॲक्च्युली हा हायवे केंद्र सरकारच्या अधीन येतो आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचाच एक नेता आहे RSSचा नितीन गडकरी, सडक मंत्री आहे। हाच माणूस तिथला आणि ते नितीन गडकरी म्हणतात की मी असं करून तसं करू, मला ऑफिसमध्ये कॉम्प्युटरमध्ये सगळे रस्ते रोड खड्डे बिड्डे दिसतात, मजूर दिसतात। काय नितीन गडकरी एवढं खोटं बोलायचं का हो? एवढं खोटं बोलायचं का? नितीन गडकरी तुम्ही खोटं बोलण्यात 100% यशस्वी आहात। तुमच्यासारखा माणूस तुम्हीच। आणि हा पूल पाहायला तुम्ही आले का? तुम्ही जळगावला 2-4 वेळा आले आणि प्रचार काय करत होते? रात्री 11-12 वाजता लक्ष्मी जर आली तिला पाठ फिरू नका। हो नितीन गडकरी, लोकांना असे भ्रष्टाचार शिकवता का? अरे तुम्हीच भ्रष्टाचारी आहात हे बघा, हे आलं पाहिजे। हे असं काय झालं? ही जबाबदारी गडकरीची तर आहेच आहे, पण